माझी एक फ्रेंड होती, क्लबिंग वगैरे आम्ही जायचो. तिला तिथे एक मुलगा आवडला. इथे आल्यानंतर दर्ग्यात वगैरे जायला लागली. ती तिथे रडायला लागली. मला तो अजिबात भाव नाही देते, माझ्याशी बोलणंच त्याने बंद केलंय, तुमच्याकडून लास्ट टाइम गेलेली त्याच्यानंतर सगळं चांगलं होतं, आता सगळं वाईट झालंय, काहीतरी करा. त्याने तिला 3-4 लवंगा दिल्या. या 4 लवंगा पिरियड्स ब्लड मध्ये वाटण करून त्याला खायला घाल. बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. जसं तू मला बोललीस की तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, खूप आहेत. तुझ्या ते क्लायंटच्या एक्सपिरियन्स मधून आलंय हो, किंवा वास्तू करताना आलंय किंवा तू बोलते प्लॅन चेट, त्याचा तुला काहीतरी एक अनुभव होता. तर तू सांग, आपण सुरुवात कुठून करणार आहोत? आपण सुरुवात करूया की पिरियड ब्लड स्टोरीवरून. पीरियड ब्लड स्टोरी. येस, बिकॉज भरपूर लोकांना माहिती आहे की तंत्र वगैरे चालतं, संमोहन, वशीकरण असे टॉपिक्स भरपूर लोकांना माहिती आहेत. ठीक आहे, त्याचा गैरवापर कसा करू नये याच्यासाठी ही स्टोरी आहे. माझी एक फ्रेंड होती, बेस्टेस्ट फ्रेंड होती बरं का. आणि म्हणजे ऑब्व्हियसली आमचं इकडे तिकडे झालं, मी दिल्लीला गेले. त्याच्यानंतर ती माझ्यासोबत आली बिकॉज तिला इथे एकटं वाटत होतं. तर तिला तिथे एक मुलगा आवडला. क्लबिंग वगैरे आम्ही जायचो आणि त्याला पटवायसाठी शीज लाईक की खूप उपवास तापास केले सुरुवातीला तिने बरं का. देव करायला लागली जास्त, की भाई मला हाचे 16 सोमवार वगैरे करायला लागली. म्हटलं पोरगी सुधारली. काही दिवसानंतर मग ती पुन्हा मुंबईला आली. मी तिथेच राहिले बिकॉज मला एक्झाम वगैरे द्यायची होती. ती इथे आली. इथे आल्यानंतर दर्ग्यात वगैरे जायला लागली. दर्ग्यात असं काहीतरी करून देतात असं आहे. ठीक आहे, सो मग तिकडे गेल्यानंतर मी एकदा परत आली मुंबईला, की म्हटलं चल काय शी इज लाईक की नाही नाही विद्या, तू माझ्यासोबत एकदा चल ना, मला तुला काहीतरी दाखवायचंय. मला घेऊन गेली. ठीक आहे, खूप रडत होती त्या दिवशी बिकॉज तो मुलगा तिच्याशी बोलत नव्हता. हा. आणि गेली. त्यानंतर त्या दर्ग्यात अशी भरपूर गर्दी, भयंकर गर्दी, आणि सगळे लोक तिकडे असं असं डुलता बिलतायत, काय काय करतायत. आणि आम्ही बसलोय आणि मी पहिल्यांदा हे सगळं बघतीये माझ्या डोळ्यासमोर, की भाई हे काय चाललंय. आपला विश्वास नाही, आपण कधी बघितलं नाही ना. कोणाच्या तरी अंगात आलंय, कोण पोल चढतोय. हा, मला एकदम खोटं वाटायचं ते, की बाबा काय पकवतात हे लोक. पण जेव्हा मी स्वतः बघितलं, म्हटलं यार काय तथ्य आहे का नक्की, हे ऍक्टिंग तर नाही करत आहे ना. बट नंतर मग त्या माणसाने, त्याच्यात एक बाई बसलेली मॉमेडियन होती. सो तिच्या अंगातून ना त्या माणसाने असं काहीतरी असं ब्लॅक कलरचं थ्रेडने असं काहीतरी ब्लॅक कलरचं काहीतरी काढलं रे, आणि त्या बॉटलमध्ये त्याने पॅक केलं. 2 मिनिटात ती बाई बरी झाली. आणि आम्ही बघतोय की काय. नंतर बोलतो जिन निकाला तुम्हारे इधर से, तुम्हारे शरीर में जिन का वास था. आई शपथ. आणि ती नॉर्मल. हा, ती नॉर्मल. आणि नंतर आम्ही घाबरलो की भाई काय, मी घाबरली, तिला तर सवय. त्याच्यानंतर ती गेली, तिचा नंबर आला. मला ती तिथे रडायला लागली. मेरे को मतलब मला तो अजिबात भाव नाही देते, माझ्याशी बोलणंच त्याने बंद केलंय, तुमच्याकडून लास्ट टाइम गेलेली त्याच्यानंतर सगळं चांगलं होतं, आता सगळं वाईट झालंय, काहीतरी करा. त्याने तिला 3-4 लवंगा दिल्या. अजून काही त्यांचा तावीज वगैरे असतं, त्याच्यात अस्वलाचं केस असतं म्हणतात. ठीक आहे, ते असं काहीतरी गुंडाळून दिलं आणि बोलली की हा तावीज ना पाण्यात फेकू नये, या 4 लवंगा पिरियड्स ब्लड मध्ये थोडंसं भिजव, सुकव आणि त्याला वाटण करून त्याला खायला घाल. ज्या लवंगा होत्या त्या त्या पिरियड्स ब्लड मध्ये सुकवून घ्या, आधी वाटून घे आणि त्याला खायला घाल. बापरे. आणि मी म्हणते काय चाललंय. मी शॉक मध्ये, बिकॉज मला काहीच माहित नाही. मी बसले तिथे. त्याच्यानंतर मला कळलं की घरी आली ती. ठीक आहे, त्याच्यानंतर घरी आली. म्हटलं आता काय करायचं. मग मला परत जायचं होतं दिल्लीला. म्हटलं भाई हे बघ असं काही करू नको. मी तिला खूप समजवलं की बाबा ठीक आहे ना, सोड ना. मग मला वाटलं समजली असेल. थोडं आपण 4 दिवस रडतो ब्रेकअप झाल्यानंतर, 4 महिने रडू जास्तीत नंतर जास्त, मूव्ह ऑन होतो. नंतर मूव्ह ऑन होतो माणूस. आणि भरपूर ऑप्शन्स होते तिला, असं काही नाही, खूप सुंदर आहे ती. मी गेले परत. आणि जेव्हा एका म्हणजे गणपतीचा पिरियड होता, मी परत आले. आता आम्ही सोबतच असतो दरवेळी, ती बाजूलाच राहायची म्हणून. मी गेले तिच्या घरी. तो मुलगा तिच्या घरात होता. आणि तो मुलगा तिच्या घरात असून सुद्धा लाईक तो कांदा बिंदा कापतोय, तो भाजी बिजी बनवतोय. आणि मी जेव्हा त्याला बघितलेलं, त्याच्यासोबत 2 मुली असायच्या क्लबमध्ये, आणि तो खूप असा अय्याश मुलगा. ठीक आहे, खूप श्रीमंत असेल, गर्भश्रीमंत माणूस. आणि त्याला मी असं बघितलं, मला धक्का बसला. म्हटलं 1 महिन्यात एवढं ड्रास्टिक चेंज. नंतर म्हटलं आई, नंतर तिने मला सांगितलं मी असं असं खाऊ घातलं, मला रिझल्ट भेटला, असं झालं तसं झालं.
ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता ते कसं सवय झाली तिला त्याची. ते दोघं एकाच घरात राहायचे. घर आता तुला मुंबईमध्ये चाळीमध्ये माणूस किती लहान घर असतं ते. प्रॉपर 1 BHK पण नाहीये तो, 1 RK येतो. त्याच्यात ते 3 लोकं राहतात. ठीक आहे. मुलगी, तो मुलगा आणि तिची आई. हे 3च लोकं राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग रोज मी आता जाते त्यांच्या घरी, तो रोजच दिसतोय मला. तो खूप असं डाऊन टू अर्थ झालेला आहे. ठीक आहे. सगळं घरात कपडे भांडी करतोय तो, लादी-बिदी पुसतोय तो. जे बोलेल ते हां, जे करतोय. बोलेल ते करतोय तो. म्हटलं भाई काय हे? त्याच्यानंतर मी थोडं रिसर्च आपलं सुरू केलं, की भाई नक्की काय असतं हे? खरंच असतं का? असतं हे खरं. ठीक आहे. बुक्स आहेत. त्यामुळे बुक्स वाचा. तुम्हाला कळेल की नक्की काय आहे हे. आफ्टर दॅट आता 3-4 महिने झाले. मी परत निघून गेले. आणि नंतर काय झालं, तो मुलगा त्याच्या घरी निघून गेला. लिमिटेड टाइम ऑफ पिरियडसाठी ते वर्क झालं असेल. त्याच्यानंतर त्याचा असर संपला असेल. तो निघून गेला. हिचं डिप्रेशन सुरू झालं इकडे. काय करू, काय नको, काय करू, काय नको, असं जॉब सोडून दिला. IT कंपनीत कामाला होती. जॉब सोडून दिला. ठीक आहे. त्या मुलाला परत बोलवलं तिने काहीतरी करून. परत दर्ग्याला जाऊन काहीतरी करून आली. परत बोलवलं. त्याच्यानंतर तो परत आला. सेम प्रोसिजर परत चालू. आता दोघं जॉबलेस घरात बसलेत. ठीक आहे. त्यानंतर मग असं झालेलं, मी एकदा अचानक परत आले, तिच्या घरी परत गेले. परत सेम दिसलं. म्हटलं भाई ठीक आहे, हे चालूच राहणार आहे, हे काही बनणार नाहीये. मी तिला एवढं बोलली की लग्न कधी नाही होणार तुझं याच्यासोबत. बिकॉज तू जे करते खूप चुकीचं आहे ते. त्याचे आई-वडील काय म्हणतील? तो छोटा आहे तुझ्यापेक्षा, लहान आहे तो मुलगा तिच्यापेक्षा. आणि ती म्हणते नाही, मला नाही माहिती, मला पाहिजे आता. संपलं. अँड देन हे पिरियड ब्लडचं ते सारखं तेच सुरू होतं. ठीक आहे. मग त्याचं ते असर संपायचं तेव्हा ती परत ते त्याला खाऊ परत त्याला घालायची. खाऊ घालायची, परत संपायचं, परत ती त्याला ते खाऊ त्याला घालायची. बांधून ठेवलं होतं तिने. बांधून ठेवलेलं होतं लिटरली. आणि नंतर एंड असा झाला की बाबा तो मुलगा लिटरली आता आहे. ठीक आहे. अजूनही आहे तो. तिच्यासोबत. तिच्यासोबतच आहे. पण काहीच चांगलं नाहीये. आणि आता ते बॅकफायर होते तिला. म्हणजे आता तिने 2 वेळा जॉब स्विच केला. तिला जॉब नाही टिकत आहे तिचा जॉब. ठीक आहे. आई लिटरली रडायला लागली की माझी मुलगी करते काय? ही मुलगी 2-2, 3-3 दिवस घराच्या बाहेर असते त्या मुलासोबत. येत नाही, काय नाही. सगळे लोक नावं ठेवायला लागलेत. काहीच नाहीये तथ्य. तिची पूर्ण जिंदगी अशीच झाली आता. हा आता रिसेंट सीन आहे की बाबा काहीच नाही करत आहे ती. आणि हे किती टाइमापासून चालू आहे म्हणजे? आता मोस्टली त्याला 2 वर्ष झालेत. 2023 पासून वगैरे? येस. तेव्हापासून चालू आहे. आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड होता, त्याच्यासोबत पण तिने असंच काहीतरी केलेलं. पण शेवटी त्याच्या भावाला कळलं, त्याने त्याला लांब नेलं. त्या मुलाचं लग्न-बिग्न झालं आणि ही सॉर्टेड आता सध्या. म्हणजे आताचा ही जो तिच्यावर मुलगा आहे तो त्याच्या स्वतःहून नाहीये तो. तो स्वतःहून फक्त नाहीये. तिने त्याला त्यांनी त्याला बांधलंय बांधून ठेवलंय म्हणून तो आहे. रोबोट सारखं. हा. बिकॉज लिटरली असं होतं ना की बाबा तू कोण आहे, मी इथून असं करायचा तो तिला. भाऊ नाही द्यायचा भाव अजिबात. नाही द्यायचा अजिबात. एवढं ड्रास्टिक चेंज मी पहिल्यांदा बघितलं हवं या पूर्ण याच्यात.